शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचा पॅकेज देण्यात आलेला आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांची माहिती आपण बघितली होती की GR नुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार। तर बघा 13, 15, 16, 17, 18 तर या तारखेला इथं GR निघाला होता। म्हणजेच बघा 3,200 कोटी रुपयाचा GR इथं निघाला होता। एकूण 737 कोटी 89 लाख GR नुसार इथं पैसे तुमच्या खात्यामध्ये राज्यातील 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। परंतु आता GR वेगवेगळ्या वेळी इथं घेण्यात आला होता, त्यामुळे जिल्ह्याची मदत हे GR मध्ये थोडी त्या ठिकाणी थोडीफार इथं मागे पुढे आणि कमी जास्त करण्यात आली होती। आता कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळाली आहे तर बघा इथं शेतकरी मित्रांनो सर्वात मोठं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असणार आहे। बघा नुकसान भरपाई इथं मदत वितरण करण्यात आलेली आहे। आता ती 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे 8,500 रुपये 8,500 रुपये प्रति हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये इथं वरची आणखीन उर्वरित 1 हेक्टरची जी काही नुकसान भरपाई ती राज्य शासनाच्या माध्यमातून इथं सेपरेट दिली जाणार आहे। आणि बरीचशी इथं बघा रब्बी हंगाम प्रति हेक्टर 10,000 रुपये तुम्हाला सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून इथं मदत मिळणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली। आता या संदर्भातील अद्याप GR निर्गमित करण्यात आलेला नाही। रब्बीचे अनुदान आता ते डायरेक्ट म्हणजे तुमच्या ॲग्रिस्टॅकच्या फार्मर आयडीच्या संदर्भातील इथं व्यवस्थितपणे जे काही तुमच्या खात्याला आधार संलग्न बँक अकाउंट असेल तर त्यावरती तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे जमा होणार हे त्यांनी सांगितलेलं आहे। रब्बी हंगामामध्ये तुम्हाला 10,000 रुपये जमा होणार हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं। आता 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता सर्वात अनुदान तुम्हाला 8,500 रुपये मिळणार हे देखील नुकसान भरपाईचं त्यांनी सांगितलं। आता बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मिळाले हे तुम्हाला सांगतो। बघा शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगरला 847 कोटी रुपयांची मदत आणि सर्वात कमी नुकसान भरपाई मिळाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला 13 लाख रुपयांची इथं नेमकंच कोणत्या जिल्ह्याला किती रुपये तुम्हाला मिळाले हे लगेच तुम्हाला सांगतो। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। आता कोणत्या जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी पात्र आहेत तर बघा समजून घेऊया। आता बघा शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील पात्र आहेत 9,21,446 शेतकरी बीड जिल्ह्यातील पात्र करण्यात आले आहे। परंतु नुकसान भरपाईची रक्कम इथं मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात जास्त आहे। सर्वात जास्त इथं पासून बघा कमीपर्यंत सर्व जिल्ह्यांची नुकसान भरपाई पात्र शेतकरी आणि त्याची आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अहिल्यानगरमध्ये बघा 8,27,282 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले आहे। अर्थात पूर्णपणे अहिल्यानगर जिल्हा हा नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेला आहे। आता 847 कोटी 12 लाख रुपयांची नुकसान भरपाई या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात त्यांनी ठरवलेला आहे। आता दुसरा मोठ्या प्रमाणात बाधित झालेला जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील GR निर्गमित करण्यात आला आहे। बघा सोलापूर जिल्ह्यातील इथं 7,37,702 शेतकऱ्यांना 832 कोटी 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा शेतकरी मित्रांनो 9,21,446 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 634 कोटी 74 लाख रुपयांची अनुदान भरपाई इथं त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं ठरवलं। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 8,57,880 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 582 कोटी रुपये इथं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा इथं 392 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 488 कोटी 94 लाख रुपये इथं त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यानंतर बघा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 6 लाख शेतकरी 40,552 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 483 कोटी 27 लाख रुपये इथं टाकण्यात आले। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या 7,96,000 इथं 947 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 448 कोटी 24 लाख इथं त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले। परभणी जिल्ह्यातील बघा 6,77,828 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 374 कोटी 19 लाख रुपये। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 4,43,537 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर टाकण्यात आलेले आहेत। हे आहे पैसे बघा 382 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकले। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 4,16,582 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं 320 कोटी 96 लाख रुपये। आणि जळगाव शेतकऱ्यांची संख्या बघा इथं 3,42,691 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 309 कोटी 80 लाख रुपयांची मदत इथं मंजूर करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यातील बघा 4,10,344 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 296 कोटी 90 लाख रुपये। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा इथं 7,470 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 268 कोटी 87 लाख रुपये। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा
इथं सांगण्यात आलेलं आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,47,884 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 300 इथं 64 कोटी म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले. त्यानंतर बघा इथं भरपूरशा जिल्ह्यांचा वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. आता वाशिम जिल्ह्यामध्ये टोटल शेतकरी होते 2,58,501 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 192 कोटी 77 लाख रुपये. वर्धा जिल्ह्यातील बघा 1,62,625 शेतकऱ्यांना 150 कोटी 88 लाख रुपये. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकरी बघा 4,158 शेतकऱ्यांना इथं बघा 149 कोटी 95 लाख रुपये. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बघा 1,879 शेतकऱ्यांना 117 कोटी 24 लाख रुपये. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बघा 8,316 शेतकऱ्यांना 78 कोटी 15 लाख रुपये. पुणे जिल्ह्यातील शेतकरी बघा 8,90,000. त्यानंतर 495 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 48 कोटी 76 लाख रुपये. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी 125 शेतकऱ्यांना 20 कोटी 80 लाख रुपये. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी 27,236 शेतकऱ्यांना 14 कोटी 81 हजार रुपये. तर अशा प्रकारे जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पालघर इथं बघा 49,717 शेतकऱ्यांना 14 कोटी 82 लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. धुळे जिल्हा बघा 6,429 शेतकऱ्यांना 10 कोटी 24 लाख रुपये. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघा 14,643 शेतकऱ्यांना 8 कोटी 81 लाख रुपये. आता ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या बघा 35,676 शेतकऱ्यांना 8 कोटी 37 लाख रुपये. रायगड जिल्हा बघा 1,628 शेतकऱ्यांना इथं 5 कोटी 21 लाख रुपये. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बघा 6,754 शेतकऱ्यांना 3 कोटी 72 लाख रुपये. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा बघा 5,860 शेतकऱ्यांना इथं 3 कोटी 18 लाख रुपये. छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांच्यासाठी बघा इथं बघा सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील पैसे मिळाले आहे. तर अशा पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे मिळण्याची सुरुवात झालेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला किती रुपये जमा झाले, तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करा. आणि तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल आणि लिंक असली तरी तुम्ही फार्मर आय डी काढली किंवा नाही काढली, आणि जर काढली नसेल तर तुम्हाला फॉर्मॅट आय डी लवकरात लवकर काढून घ्यायची आहे. तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही बँक खाते यूज करत असाल नसेल करत, फक्त तुम्हाला 1,000 ते 500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये इथं उर्वरित रक्कम तुम्हाला जमा ठेवायची, जेणेकरून तुमचं बँक खातं बंद पडणार नाही. तर अशा पद्धतीची बघा शेतकरी संदर्भातील आणि जिल्ह्यांच्या संदर्भातील किती रुपये तुम्हाला जमा झाले असं अपडेट होतं. तर रब्बी हंगामामध्ये तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.